छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक आणि कॅथलॅब युनिटचं लोकार्पणानंतर अजित पवारांकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अजित पवार पोलीस ग्राउंडकडे जाताना तरुण आक्रमक। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून 50 मराठा बांधवांना प्रमाणपत्र। हाडाकोड किंवा फोर्जरी कागदपत्रांच्या आधारावर दाखले देऊ नका, पूर्णपणे पडताळणी करूनच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, ओबीसी उपसमिती बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। भारत यशाची शिखरं केवळ मोदींमुळे गाठतोय, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिले, तर अजित पवारांकडून ट्विट करत मोदींना शुभेच्छा। पंतप्रधान मोदींचा आज 75वा वाढदिवस, सामना वगळता इतर सर्व पेपरमध्ये शिंदेंकडून मोदींना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती। पंतप्रधान मोदींना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा, मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुल गांधींचं ट्विट, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडूनही मोदींना शुभेच्छा। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, ट्रम्प यांच्याकडून मोदींना शुभेच्छा, मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले।